नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहा काटोरे, स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत करते। चला तर आज पाहूया आपण वट सावित्री पौर्णिमेची पूजन कसे करावे आणि ते कशामुळे करतात, पूजा कशी करायची आणि पूजेला कोणत्या कोणत्या साड्या घालाव्या लागतात। तर पूजेला साड्या तुम्ही गुलाबी घालू शकतात किंवा मोरपंखी घालू शकतात, हिरव्या घालू शकतात, अबोली, हे असे बरेच रंग, फक्त पांढरा आणि काळा रंग घालायचा नाहीये। तर आता आपण पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। हे बघा, मी अशा प्रकारे वडाचं चित्र काढलेलं आहे घरच्या घरी पूजा करण्यासाठी। तर घरच्या घरी पूजा कशी करायची ते तुम्हाला मी सांगते। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते आपल्याला आधी गरम पाणी करायचे, थोडंसं गव्हाचं पीठ कालवायचे किंवा तुम्ही फ्लो पण लावू शकता किंवा चिकटपट्टीने आपण चिटकू शकता। इथे मी गव्हाचं पीठ घेतले आणि इथे साईडला मी लावत आहे। मध्यभागी सुद्धा आपल्याला असं लावायचं आहे। अशा तऱ्हेने आपल्या भिंतीवर ते चिटकून जातं। तर मी ते पूजा करण्यासाठी साहित्य तुम्हाला दाखवते। इथं मी गरगुळी घेतलेली आहे, तुपाचा दिवा घेतलेला आहे, हळद कुंकू हे सगळं घेतलंय, पुन्हा खारी, वाटी, बदाम, हळकुंड घेतलेला आहे, हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहे, पुन्हा वस्त्रमाळ केलेली आहे, रील घेतलेली आहे, 2 उदबत्त्या घेतलेल्या आहेत आणि मी इथे धूप घेतलेला आहे, फुलं घेतलेले आहे, पीस घेतलेला आहे, आंबा घेतलेला आहे, वटीचं सामान घेतलेलं आहे। तर आता आपण पूजा कशी करायची ते पाहूया। वडाला हळदी कुंकू लावूया। अक्षता वाहूया। आपल्याला इथं वस्त्रमाळाची लावून घ्यायची आहे। मोदक लावायचा आहे आणि इथे मी 5 फळं घेतलेले आहेत, खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी हे, आणि आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, वटीचं सामान, आणि इथे हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत, एक आंबा घेतलेला, इथे मी पंचामृत घेतलेला आहे, ते मी याला थोडंसं हे करत आहे। आणि आपल्याला आता ही सर्व पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आता म्हणजे 7 फेरे कशी मारायची ते मी तुम्हाला घरच्या घरी सांगत आहे कसं मारायचं ते। तर हे आपल्याला असं घ्यायचं बोटाला आपण, आणि मनोभावी जे आपली इच्छा असेल ना ते आपण मनातली मनात म्हणायचे आहे।
आता आपण चिपकून घेऊया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःभोवती 7 प्रदक्षिणा स्वतःलाच हे करून प्रदक्षिणा हे करायचे आहे. आणि मनोभावी मनातली मनात जी इच्छा असेल ती आपण ती बोलायची आहे. आणि शेवटची स्टेप मी जी इथे गणगोळी घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला त्या गणगोळीचा उपयोग करायचा आहे. आणि आपली पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला तो जो पुरणपोळीचा निवेद आहे ते आपण दाखवून नमस्कार करायचा आहे. तर तर आपण आता भेटूया पुढच्या याच्यात. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.